तुमचं नाव आणि पत्ता सांगा. नंदारंजा खाड, गाव गाव बनसा दर्यापूर. बरं, तुम्हाला काय आजार होता, काय त्रास होता? ॲसिडिटी पण वाढे, झोपही नव्हती आणि भूकही नाही लागे. भूक पण लागत नव्हती, नाही. झोप पण लागत नव्हती, नाही. ॲसिडिटी होती. हो. बरं, हे जे साप नाही. धन्वंतरीचं औषध आहे हे किती दिवसापासून घेताय तुम्ही? 1 महिना झाला. 1 महिना झाला. मग या 1 महिन्यामध्ये तुम्हाला काय काय फरक जाणवला? सर्वच गोष्टीचं जाणवलं. जे समजा आजार होते ते सर्व बरोबर झाले. बरं बरं, म्हणजे भूक पण लागते, भूकही झोपही. बरं, आणि संडासली दररोज जास लागते. म्हणजे संडास पण चांगली साफ होते. बरं बरं. ताई, यांना आणखी काय काय फरक जाणवला? अशक्तपणा कमी झाला. अशक्तपणा कमी झाला. आणखी चिडचिडपणा कमी झाला. चिडचिडपणा कमी झाला. बरोबर आहे का नाही? कारण की माणूस आजारी असला की चिडचिड करते. बरं बरं. हे जे चेहऱ्यावर काही तेज वाटते का पहिल्यापेक्षा? फ्रेश वाटते चेहरा. चेहरा पहिल्यापेक्षा फ्रेश वाटतो. बरं, हे जे धन्वंतरीचं औषध आहे तुम्हाला माहिती कोण दिली? लक्ष्मणराव कुले सर. बरं बरं. हे दर्यापूरचे आहेत, यांनी तुम्हाला धन्वंतरीच्या औषधाची माहिती दिली. मग जो रिझल्ट तुम्हाला आलेला आहे याच्याबद्दल तुम्ही खुश आहे का? समाधानी आहे? म्हणजे तुम्हाला 2-3 महिने औषध घ्यायला सांगितलं होतं, आता पूर्ण तुम्ही तो कोर्स करणार? कारण की 1 महिन्यामध्येच तुम्हाला समाधानकारक रिझल्ट मिळाला. तर चालेल, धन्वंतरीचा जो हा रिझल्ट आलेला आहे, जे असे पेशंट आहेत की ज्यांना त्रास आहे त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं राहील? म्हणजे त्यांनी हे धन्वंतरीचं औषध घेतलं पाहिजे का? चालेल, धन्यवाद.